आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय, इंटरव्ह्यू एकदम टॉप, एकदम कडक। मराठी नाटकाला पहिली शिट्टी पडली ती डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यासाठी। मराठी नाटकातील एंट्रीला पहिल्यांदा टाळ्या पडल्या त्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यासाठी। सर्व कलाकारांच्या नंतर शेवटी नाव लावण्याची प्रथा सुरू केली ती डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी। मराठी नाट्यसृष्टीत सुपरस्टार हा शब्द पहिल्यांदा ज्यांच्यासाठी वापरला गेला ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर। राजा गेला तरी रायगड जागा आहे आणि रायगड कधीही झोपणार नाही अशी शब्दफेक करून संवाद जिवंत करणारे डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा 14 सप्टेंबर हा जन्मदिवस। आज आपण त्यांच्याविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कल्लाकार चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी अजिंक्य आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनी विशेष भाग 257 पॉवर्ड बाय GoPrack.com। डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा जन्म 14 सप्टेंबर 1930 साली चिपळूणमध्ये झाला। त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि ते दंतचिकित्सक म्हणजेच डेंटिस्ट बनले। अभिनय सुरू करण्यापूर्वी ते व्यवसायाने डेंटिस्ट होते। त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती। कॉलेज जीवनातच त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली। ते सुरुवातीला नाटकात प्राउंटिंगचं काम करायचे आणि त्यानंतर रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, आनंदी गोपाळ, येथे ओशाळ्याला मृत्यू, गारंबीचा बापू अशी एकापेक्षा एक नाटके डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी केली। त्यांची नाटके 1960 ते 1970च्या दशकात मराठी रंगभूमीच्या सुवर्ण काळाचे प्रतीक ठरले। त्यांचे देखणे व्यक्तिमत्व, उंच बांधा, ठसठशीत आवाज, संवादफेकीतील अदा आणि अभिनयाची ताकद यामुळे प्रेक्षक अक्षरशः वेडे व्हायचे। प्रेक्षकांनी त्यांना एवढं भरभरून प्रेम दिलं की ते डॉक्टरकी सोडून पूर्णपणे रंगभूमी व चित्रपटाकडे वळाले। मशाल, आसू बन गई फूल हे हिंदी चित्रपट त्यांच्या अश्रूंची झाली फुले या नाटकावरून बनवले गेले आहेत। अनिल कपूरचा एकदम झकास हा डायलॉग डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या एकदम कडक या संवादावरून घेण्यात आलाय। अश्रूंची झाली फुले या नाटकाचे 1000 पेक्षा जास्त प्रयोग झाले। लोक रात्रभर रांगा लावून त्यांच्या नाटकाची तिकिटे काढत आणि तिकीट नाही मिळालं तर डब्बल टिब्बल रुपये देऊन त्यांच्या नाटकाची तिकिटे विकत घेत। त्यांच्या नाटकांवर अनेक दिग्गजांनी खूप छान छान प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या। रंगभूमीवर एंट्री करताच एक विलक्षण वातावरण काशीनाथ निर्माण करतो। त्याच्या आगमनाबरोबर सभागृहात लकाकणारी झुंबर पेटल्यासारखे वातावरण निर्माण होते। किती पाहू आणि किती नको अशा जिव्हाळ्याने प्रेक्षक प्रयोग बघत असतात असा अभिप्राय पु ल देशपांडे यांनी मांडला होता। प्रयोगाला मध्यंतरच ठेवू नये असे कवी यशवंत यांनी म्हटले होते। नाटकाप्रमाणे डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्यांचं मन सदैव रमलं ते रंगमंचावरच। त्यांच्या नाट्यप्रेमाची दखल घेऊन ठाणे महानगरपालिकेने आधुनिक पद्धतीने बांधलेल्या थिएटरला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह असं नाव दिलं गेलंय। सर्वोत्कृष्ट कलाकार महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार त्यांना 2 वेळा मिळाला आहे। नाथ हा माझा या त्यांच्यावरील आत्मचरित्रात त्यांच्या विविध पैलूंचे दर्शन होते आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा त्यांच्यावर आलेला 2018 मधील चित्रपट आपल्याला त्यांची नव्याने ओळख करून देतो। अशा या दिग्गज कलावंताला आमच्या कलाकार टीमकडून मानाचा मुजरा। ही विशेष माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनी विशेष पॉवर्ड बाय GoPrack.com।